टेंडर प्रोसिजरला त्याचं काम सुरू होईल. केंद्राकडे आहे मान्यतेसाठी आपण काय करतो. नाही, आता आपली इलेक्शनच्या आधी खडकवासला येणारच ना, सिंहगड रोडनीच जाणार आहे. हो, मग मी आता पिलर केले मेट्रोचे. असं शेती काय संचलन पद मिळायचा जो प्रश्न आहे. गेल्या वर्षी 187 कोटी रुपये मिळाले पीएमआर. या वर्षीचे 222 कोटी रुपये प्रलंबित आहे, वर्ष झालं. त्याच्याबद्दल थोडं पीएमपीला ते मिळतील, पण त्याच्याबद्दलची जी काय बैठक झाली होती आणि त्याचा आढावा घेतला होता, तर त्याच्यामध्ये पीएमपीएलनी पण आता त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याची एक नोट मागवलेली आहे. त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करू. नाही अजून कोल्हापूरमध्ये प्रवेश नाही केला. बिजले सांगतील तेव्हा. स्वतंत्र हवं होतं असं वाटत ना तुम्हाला? स्वतंत्र पालकमंत्रीपद हवं. स्वतंत्र कशाला, चांगलं आहे ना, कोणीतरी मदतीला आहे. चांगलं नाही, मला चांगलं आहे. शहरात महापालिकेची तयारी वगैरे सांगितली काय? कसली तयारी? महापालिकेच्या तयारी महापालिका असं कोण सांगितलं? अच्छा, आमच्या अधिवेशनात सांगितलं. नाही, आम्ही ऑलरेडी तयारीतच असतो महानगरपालिकेच्या नेहमी. कोण कोण तयारी करणार? 24 आवर्स. तयारी कोण कोण करणार? कशाची? नगरसेवकांना ज्यांना लढायचं ते जास्त तयारी करतात. ऑफकोर्स आम्ही आहे ना, तयारीतच असतो. ते सांगितलं, तयारी करायची गरज नाही. असं होतं का एवढ्या वर्षामध्ये? नाही, कधीच नाही. असं तुम्ही म्हणता. चांगला आहे, जेवढे नेते तेवढा चांगला विकास होईल उलटा, आणि अजून महानगरपालिका जोरामध्ये येईल. काही 2 पालकमंत्रीपदांच्या पालकमंत्रीपदांना 2 जिल्ह्यांच्या स्थगिती देण्यात आली. काल रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झाली आणि अतिशय असल्याच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तुमच्याच सहकारी पक्ष माहितीला कुठेतरी हा तडा जाण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचं शिवीगाळ करण्यात आली, ज्या पद्धतीने टायर पेटवण्यात आले. कार्यकर्त्यांची मानसिकता असते नेहमी की आपल्या नेत्याला मिळावा न्याय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये तो रोष होता. त्याच्यासाठी अजून मुख्यमंत्री नाहीयेत, मुख्यमंत्री बाहेर गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतर हा प्रश्न सॉल्व्ह होईल. आढावा पण घ्यायची गरज नाही. पुणे शहरात बीआरटी सक्सेसफुल झाली नाही कारण बसेसच तेवढ्या आल्या नाहीत ज्या अपेक्षित होत्या. तर त्या बसेस आल्या तरच बीआरटी होऊ शकते. आणि काही भागामध्ये असं होतं की बीआरटी साठी लागणारा जेवढा स्टेज पाहिजे तो न मिळाल्यामुळे उलट वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली, आणि त्यामुळे आपण बरेचसे बीआरटीचे मार्ग हे चालू शकले नाही. भाजपचं फेल्युअर आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण 10 वर्ष मला असं वाटतं, बिजले 2 मिनिटं. मला असं वाटतं की आपण खूप चांगलं डेव्हलपमेंटवर आणि विकासावर बोलतोय. पहिली जी हे आहे की जे एक आपण मेट्रोचा आढावा, पुणे शहराची वाहतुकीच्या दृष्टीने, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष असेल तरी काम करण्यासाठी पक्ष म्हणून माणूस काम करत नाही. त्याला तेवढी हे पाहिजे. आणि भाजपचं फेल्युअर आहे का, काँग्रेसचं फेल्युअर आहे का? कारण कुठल्याही माझ्या आत्ताच्या पर्यंतच्या मी पत्रकार परिषदेमध्ये कधी असं म्हणलं नाही की कुठल्या या सरकारचं फेल्युअर आहे म्हणून आज आम्हाला हे करायला लागते. असं नाही. त्या काळी ज्यांनी काय केलंय त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे मला आत्ता चार्ज घेतल्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यात राजकारण न आणता विकासाच्या दृष्टीने पुणे शहरासाठी पुढचे 5 वर्ष मला जे मिळतील त्याच्यात मी काय करू शकते हे मी नक्की सांगेन. हा, आता बरोबर प्रश्न आहे. मला असं वाटतं ह्याची पहिली मीटिंग झालेली आहे. म्हणजे जसं पीएमपीएल ला बस वाढवायच्यात, मला एसटीला पण एसटी बऱ्याचशा वाढवायच्यात. आता ह्याच्यासाठीचं प्लॅनिंग हे
आता आम्ही सुरू केलेलं आहे. याच्यासाठी काय करायला लागेल, आणि दुसरी गोष्ट, पुणे शहराचा जो वाहतूक आराखडा जो केलेला होता त्याच्यामध्ये आता ऍडिशनल आम्ही त्या दिवशी PMC ला जेव्हा मीटिंग झाली त्या वाहतूक आराखड्यामध्ये बरेचसे बदल आपल्याला आता करायला लागतील. ते बदल करून त्यांनी आम्हाला परत तो वाहतूक आराखडा द्यावा, याची पण आपण कमिशनरला सांगितले. तुम्ही केंद्राकडे नवीन जे प्रस्तावित मार्ग आहे हडपसर कोणते कोणते केंद्राकडे आता आहे जो वनाज चांदणी चौक आणि रामवाडी वाघोली विठ्ठलवाडी हा 11 किलोमीटरचा आहे. वनाज तो चांदणी चौक आहे तो 2 स्टेशनचाच आहे, 1 किलोमीटरचा आहे. आणि हे आता अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटकडे जातील. जो खडकवासला खराडी जो मार्ग आहे तो, आणि SNDT ते माणिकबाग हे जे 2 आहेत हे पण केंद्राकडेच आहेत. पण ते आत्ता केंद्राकडे असतं की ते पहिले कमिटीला जातात, तर ते कमिटीला जातील आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेट मंजुरीला जातील. तोच हा जो खडकवासला आहे ना, कुठला सिंहगड रोड खडकवासला सांगते खराडी. नाही ती वेगळी विठ्ठलवाडी. आता तुम्ही सांगितलं एक वनाज ते चांदणी चौक सांगितला आणि एक रामवाडी ते वाघोली. शेवटचं स्टेशन विठ्ठलवाडी शेवटचं स्टेशन आहे, तिकडूनची विठ्ठलवाडी ही विठ्ठलवाडी. खडकवासला ते ह्याला खराडी. आणि SNDT वारजे आणि माणिकबाग हे 4ही पण आता केंद्राकडे आहेत. त्यातले हे वरचे 2 आता होतील ते, कारण कॅबिनेटला शेवटच्या मान्यतेला आहे.